जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। सध्या सर्वत्र जे आहे निवडणुकीचं वातावरण पेटलेलं आहे आणि वर्धेमध्ये काँग्रेस पक्षाचे जे आहे उमेदवार सुधीर पांगुळ जे आहे चर्चेत आहे। मात्र कुठे ना कुठे भाजपनी ज्या प्रकारे एक रूमर सेट केलेला आहे त्यांच्यामध्ये असं म्हणणं आहे की वर सत्ता भाजपचा आहे, खाली पण सत्ता भाजपचा आहे, नगराध्यक्षही हा भाजपचाच बसेल, कारण निधी जर यांना जर निवडून आणला आहे, सुधीर पांगुळ यांना जर निवडून आणलं तर निधी भेटणार नाही। यावर काय मत आहे आणि निधी कसा उपलब्ध होईल वर्धेसाठी? हे जर प्रचाराचं इक्वेशन असतं किंवा हा प्रचाराचा जर मुद्दा असता तर देशामध्ये दुसरी कोणाची सत्ता आलीच नसती। काँग्रेस पक्ष या देशामध्ये जवळजवळ 35-40 वर्ष 50 वर्षापर्यंत काँग्रेसने अनेक राज्यांमध्ये आणि केंद्रामध्ये आपली सत्ता गाजवली। त्याही काळामध्ये अनेक राज्यांमध्ये वेगवेगळ्या पक्षांची सत्ता राहिलेली आहेत। महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्था किंवा नगर परिषद यांचा जर विचार केला तर त्याही वेळेला अनेक वेळा अनेक राज्यांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये आपण अनेक अपक्षांच्या सरकार आपण बघितलेले आहेत, वेगवेगळ्या आघाड्यांच्या सरकार बघितलेल्या आहेत। त्याच्यामुळे हा मुद्दा काही खूप महत्त्वाचा असं मला वाटत नाही। आणि शेवटी राज्यशास्त्राचा आणि केंद्र शासनाच्या ज्या वेगवेगळ्या त्या ठिकाणी निकष आहेत त्या निकषामध्ये पात्र असणाऱ्या नगर परिषदांना तशा पद्धतीचा निधी हा देणं बंधनकारक आहे। त्याच्यामुळे कोणी एखादा समजा मंत्री किंवा एखादी सत्तेमध्ये असणारा व्यक्ती हे जर म्हणत असेल की उद्या समजा दुसरा व्यक्ती आला तर आम्ही निधी देणार नाही, असं होत नाही। लोकशाहीची प्रक्रिया आहे, टेक्निकल त्या ठिकाणी प्रक्रिया आहे। या सगळ्या लिगल टेक्निकल प्रक्रियेमध्ये निधी हा मिळणारच आहे आणि शेवटी निधी आणण्याचं काम हा जो नगराध्यक्षपदाचा उमेदवार जो निवडून आणल्यानंतर त्याचं सर्व त्या ठिकाणी स्किल राहते, त्याची ती त्या ठिकाणी ॲबिलिटी राहते की तो किती निधी आपल्या गावामध्ये खिचून आणू शकतो। त्याच्यामुळे हा काही प्रचाराचा मुद्दा खूप काही योग्य असं मला वाटत नाही। आणि अशा पद्धतीच्या धमक्या देण्याचं काम गेल्या 2-3 दिवसामध्ये आपण मीडियाच्या माध्यमातून आपण सर्वदूर पाहतो आहे। अजितदादा सुद्धा या राज्याचे वित्तमंत्री आहेत, ते सध्या सत्तेमध्ये आहेत, महायुतीचे महत्त्वाचे नेते आहेत। अशा सर्व नेत्यांनी अशा पद्धतीच्या भाषेचा उपयोग करू नये असं सर्व सामान्य जनतेला अपेक्षित आहे। पण तसं असताना सर्वच ठिकाणी यांचे सर्व नेते हे ह्याच मुद्द्याचा प्रचार करत आहे, हे अत्यंत चुकीचं आहे। लोक या मुद्द्याला काही दुजोरा देणार नाही आहे। ज्या पद्धतीची परिस्थिती संपूर्ण राज्यामध्ये आहे, आपली आर्थिक स्थिती, आपली सामाजिक स्थिती आणि इतर काही आपल्या कामांच्या संदर्भातली स्थिती आणि वाढलेला भ्रष्टाचार हे मुद्दे घेऊनच या ठिकाणी राज्यातली जनता या 243 नगर परिषदांमध्ये मतदान करणार आहे। जसं तुम्ही म्हणताय की संपूर्ण भ्रष्टाचाराने जे आहे विळखा लागलेला आहे बऱ्याच ठिकाणी, काय वाटतं जर आपला प्रतिनिधी किंवा सुधीर पांगुळ जर निवडून आले तर लागलेला जो भ्रष्टाचाराचा विळखा आहे हा आपले जे आहे प्रतिनिधी हे मोडून काढतील का आणि जुन्या ज्या फाईल्स आहे भ्रष्टाचाराच्या त्या उघडून काढतील का? भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये आम्ही म्हणण्यापेक्षा सर्वसामान्य जनता मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या तक्रारी आहेत। सरकारी कार्यालयांमध्ये ज्या पद्धतीनं फाईल फिरते त्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक टेबलवर कशा पद्धतीचे पैशाचा व्यवहार चालतो हे सर्व जनतेला माहिती आहे। आणि अनेक वेळा तर आपण पाहिलं आहे की या राज्यामध्ये सत्तेत असलेली जी महायुती सरकार आहे हे सुद्धा एक दुसऱ्यांच्या बाबतीमध्ये बोलताना त्यांनी उघडपणे ही कबुली दिलेली आहे की या पक्षाच्या लोकांनी किंवा त्या पक्षाच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे। टेंडरच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा हे सरकार अस्तित्वात आल्यानंतर त्यांनी सुद्धा मागच्या सरकारच्या बाबतीमध्ये अशाच पद्धतीचं धोरण त्यांनी आत्मसात केलं। अनेक प्रकारचे टेंडर प्रक्रिया हे चुकीच्या पद्धतीनं किंवा भ्रष्टाचारामध्ये ते विळखा घातलेले होते आणि म्हणून त्याही संदर्भामध्ये त्यांनी ते निर्णय घ्यावे लागले आणि त्यांना तशा पद्धतीचे टेंडर रद्द करावे लागले। आता वर्धा नगर परिषदच्या या संपूर्ण एरियामध्ये 150 कोटीची जी काही आपली गटार योजना जी अंडरग्राऊंड आहे त्या योजनेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून कुठेतरी हा भ्रष्टाचार थांबला पाहिजे। जे काही आपल्या वस्त्यांमध्ये वार्डांमध्ये जी काही आत्ताची आपली मूलभूत सुविधांची स्थिती आहे याच्या संदर्भामध्ये विकासाच्या कामाच्या संदर्भामध्ये एक चांगलं काम या चांगल्या क्वालिटीचं काम होणं गरजेचं आहे आणि ते करण्याची ताकद काँग्रेस पक्षाचे आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुधीर भाऊ पांगुळ हे यांची निश्चितपणे आहे। आणि म्हणून या मुद्द्या संदर्भामध्ये लोक त्याचा त्या ठिकाणी हे घेऊन लोक तशा पद्धतीचं मतदान करणार आहे हे स्पष्ट आहे। आणि ज्या काही जुन्या फायली असतील, जे काही कामं झाले, सौंदर्यीकरणाच्या नावावर लाखो करोड रुपये आणण्याचं दावा हे सत्ता पक्षाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। प्रत्यक्षामध्ये चौकामध्ये सौंदर्यीकरण करून चालणार नाही तर शेवटी नगर परिषद किंवा नगरपालिका किंवा ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत या संस्थांचं बेसिक काम आहे, मूलभूत त्यांचं काम आहे की ज्या वस्त्यांमध्ये लोक राहतात मोठ्या प्रमाणामध्ये त्या वस्त्यांमध्ये ज्या मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांची आहे ना। शेवटी आमदार खासदाराकडे सर्वसामान्य लोक तितक्या प्रमाणामध्ये पोहोचू शकत नाही किंवा तितक्या मोठ्या
प्रमाणामध्ये त्यांच्याकडनं तशा पद्धतीच्या कामाची अपेक्षा नसते. मग नगरसेवक आणि नगराध्यक्ष ही जी काही यंत्रणा आपल्या लोकशाहीच्या माध्यमातून किंवा आपल्या घटनेच्या माध्यमातून दिलेली आहे याला मोठा त्या ठिकाणी त्याला मोठं इम्पॉर्टन्स आहे, त्याला मोठं महत्व आहे. आणि म्हणून राजीव गांधी तेव्हा तत्कालीन प्रधानमंत्री असताना त्यांनी या पंचायत राजमध्ये अमेंडमेंट करून अशा पद्धतीची 3 टियर सिस्टीम आपल्या देशामध्ये लागू करण्याचं काम केलं. त्याचा उद्देश तोच होता की सर्वसामान्य शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचला पाहिजे, शेवटच्या वस्त्यांपर्यंत विकास पोहोचला पाहिजे. ती जबाबदारी प्रामुख्याने त्या ठिकाणी नगर परिषदांची किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांची आहे. आणि म्हणून या नगर परिषदमध्ये काम करताना एक चांगला अजेंडा घेऊन आमचे उमेदवार त्या ठिकाणी आलेले आहेत. अतिशय चांगली परिस्थिती आहे आणि या संपूर्ण परिस्थितीमध्ये आमचे नगराध्यक्ष आणि आमचे बहुतांश आमचे नगरसेवक निवडून येतील अशा पद्धतीची परिस्थिती आहे. सुरुवातीला जे आहे काँग्रेसचे सर्व सीटांवर लढेल किंवा वैयक्तिक लढेल असं जे आहे वातावरण होतं. मात्र शेवटच्या दिवसांमध्ये जे आहे शिवसेना उभाटा गट असेल किंवा राष्ट्रवादी शरद पवार गट असेल आणि काँग्रेस असेल यांच्यामध्ये युती होण्याचे संकेत दिसले आणि अचानकपणे जे आहे उभाटा गट हा सोडून गेला. आणि अजूनही बऱ्याच ठिकाणी ही चर्चा आहे की शरदचंद्र गटाचे काही जे नेते आहेत हे पाय खेचण्याचं काम करत आहेत. तर काय वाटतं हे आता पण जे आहे हे जे समीकरण आहे हे विजयाकडे नेत आहे की याच्यानंतर पुन्हा जे आहे पाय खिचीमुळे आपण तोंडघाशी पडणार? मी उलट प्रश्न तुम्हाला विचारतोय. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यांचं म्हणणं होतं की जे चांगले उमेदवार होते, जे सुरुवातीपासून भारतीय जनता पार्टी जेव्हा भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये नव्हती तसे सुद्धा सक्षम कार्यकर्ते त्यांच्याकडे उमेदवार पदासाठी इच्छुक होते. हे असताना सुद्धा नवख्यानं आलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिली. त्याच्यामुळे हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे. त्यांच्या महायुतीचा घटक पक्ष जे आहेत एक शिवसेना धनुष्यबाणवर त्यांचा एक उमेदवार उभा आहे. त्याच्यामुळे आमच्या इथे ज्या पद्धतीचं महाविकास आघाडीमध्ये अजूनपर्यंत उघडपणे अशा पद्धतीची कोणतीही नाराजगी नाही. आणि त्याच्यामुळे शेवटी या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये एक मर्यादा असते. आघाडी पूर्णपणे कोणत्याही पक्षाची राहू शकत नाही, कारण स्थानिक कार्यकर्त्यांचं त्यांचं कार्य आणि त्यांचा असलेला संपर्क याच्या माध्यमातून प्रत्येक कार्यकर्त्याला हे वाटणं स्वाभाविक आहे की आम्हाला सुद्धा निवडणुकीची संधी याच काळामध्ये मिळते. आणि म्हणून तसा प्रयत्न आहे म्हणून काही लोक त्या ठिकाणी उभे राहिले असतील. परंतु यावेळेला महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये जी नकारात्मकता मागच्या वेळेला पाहायला गेली होती तशी नकारात्मकता नाही. उलट ती नकारात्मकता आहे त्या तिन्ही पक्षांमध्ये, महायुतीच्या सर्व तिन्ही पक्षांमध्ये. आणि म्हणून त्यांना त्यांचा गड सांभाळण्याची त्या ठिकाणी प्रामुख्याने जबाबदारी आहे. आम्ही तर आपली विचारधारा घेऊन, आमचं कार्य घेऊन, आमचा एक सक्षम उमेदवार घेऊन आम्ही मैदानात उतरलेलो आहोत. आणि या सर्व परिस्थितीचा आम्हाला निश्चितपणे फायदा होणार आहे आणि त्याच्यामुळे आमचा विजय निश्चित आहे अशा पद्धतीची आमची भावना आहे. काय वाटतं एकूण जर आता युतीमध्ये आपण लढतायत किती संख्याबळ असेल आपलं नगरपालिकेच्या सभागृहामध्ये? नगरपालिकेच्या सभागृहामध्ये आमचं बहुमत राहील अशा पद्धतीचा पूर्ण विश्वास आम्हाला आहे. लोकांचा मोठा पाठिंबा आहे. जे काही छोटे मोठे पक्ष आहेत किंवा ज्या काही आघाड्या आहेत किंवा जे छोटे मोठे समूह आहेत असे सुद्धा लोकांनी आम्हाला पाठिंबा देण्याचं ठरवलेलं आहे. आणि त्या पद्धतीचं त्या ठिकाणी वाटचाल आम्ही प्रचाराच्या माध्यमातून करतोय. शेवटी ही जनतेची निवडणूक आहे, सर्वसामान्य जनतेशी निगडीत असणारी ही निवडणूक आहे. आणि त्याच्यामुळे कामाला, विकास कामाला आणि जो कार्यकर्ता, जो उमेदवार जो सातत्याने लोकांमध्ये राहतो, संपर्कामध्ये राहतो, लोकांशी परिचित आहे अशा पद्धतीची उमेदवारांची निवड ही या निवडणुकीमध्ये जनता करणार आहे. नक्कीच ज्या प्रकारचा विश्वास आपण दर्शवत आहात त्या हिशोबाने आपला उमेदवार आणि काँग्रेस पक्ष इथे बाजी मारेल ही अपेक्षा करतो. आणि काँग्रेससह तुम्हाला सुद्धा या निवडणुकीसाठी पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद.